हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। पक्ष आणि चिन्हाच्या वादाप्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेची सुप्रीम कोर्टात धाव। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मार्गदर्शक तत्व जारी करण्याची विनंती। तातडीने सुनावणी घेण्यास कोर्टाचा नकार। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची सरकारविरोधात घोषणाबाजी। सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप। इलेक्टोरल बॉन्ड्सवरूनही घोषणा। शिवसेना मंत्र्यांची निधी वाटपावरून महत्वाची बैठक। तीनही पक्षातील आमदारांना समसमान निधी देण्यावर एकमत। नाराजी टाळण्यासाठी फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती। वरळी डोमच्या पाहणीसाठी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते पोहोचले। 5 जुलैला होणाऱ्या मराठी विजयी मेळाव्याच्या तयारीचा आढावा। बॉम्बे स्कॉटिशवरून फडणवीसांच्या टोल्याला ठाकरेंची शिवसेना। मनसेचं प्रत्युत्तर। इंटरनॅशनल शाळा बंद करा, राऊतांचं आव्हान। तर राज ठाकरेंनी नातवाला मराठी शाळेत घालावं, मिटकरींचा टोला। मध्यरात्रीपासून होणाऱ्या संपातून स्कूल बस मालक संघटनांची माघार। आज मुख्यमंत्र्यांसोबत संघटनांची चर्चा। तर अवजड वाहन आणि खासगी बस चालक संपावर ठाम। छत्रपती संभाजीनगरमधील महिला कीर्तनकार हत्या प्रकरणी 2 परप्रांतीय आरोपींना अटक। चोरीच्या उद्देशाने हत्या केल्याचं समोर। नाशिकमधील मुसळधार पावसामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ। तर त्र्यंबकेश्वरमध्ये रात्री झालेल्या पावसानं रस्त्यांना नद्यांचं स्वरूप। हिमाचल, उत्तराखंडसह 9 राज्यांमध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। मंडीमध्ये 8 ठिकाणी ढगफुटी, 4 जणांचा मृत्यू। तर उत्तराखंडमध्येही नद्या नाले दुथडी भरून। पहलगाम हल्ल्यानंतर कडेकोट सुरक्षेत अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी रवाना। भगवतीनगर बेस कॅम्पमधून उपराज्यपाल मनोज सिन्हांनी दाखवला हिरवा झेंडा। उद्यापासून यात्रेला सुरुवात। खुडूस फाटामध्ये पार पडलं ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण। हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत रिंगण सोहळा